नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज व्लॉग चालू झाला आहे दुपारी 1:30 वाजता आणि आमच्याकडची गेली आहे लाईट, म्हणून थोडंसं अंधार दिसत आहे घरामध्ये. हे बघा, कारण की इथे तुम्हाला माहिती आहे प्रकाश काही जास्त येत नाही, लाईटने काम चालवावं लागतं, पण लाईट गेली आहे. तर आमचं जेवण वगैरे आटोपलं, दुसरं जेवण झालं, सगळ्याचं जेवण झालं. मी केस वगैरे काहीच नाही केलेलं बघा, असंच आहे. तर थोडंसं बाहेरही जायचं होतं, थोडंसं थ्रेडिंग वगैरे करायचं होतं, पण सध्या लाईटही नाही आहे. आणि ती माझी जी मेकअपवाली ताई आहे, म्हणजे ती पार्लरवाली आहे, ती बाहेरही जाऊन आहे. म्हणून म्हटलं थोड्या वेळाने किंवा सायंकाळी जाऊयात. आणि पॅकिंग पण करायची आहे, गावाला जायचं आहे. तुम्हाला माहीतच आहे, या कधीपासून सांगत आहे मी तुम्हाला, गावाला जायचं आहे त्यासाठी. आणि थोडीशी पॅकिंग वगैरे अहो करून देतात, मी तर नाही करणार, कारण की अहोंना चांगली पॅकिंग करता येते. मला गावाला जायचं असलं ना, मला अहोच पॅकिंग करून देतात. तर आणि हो, तुम्हाला वहिनीसाठी एक साडी घेतली आहे. तुम्हाला माहीत आहे, समोर माझ्या भाचीचं बारसं आहे, तर बहिणीला भाऊला हे द्यावं लागतं ना. मी आत्या आहे म्हणून, एकुलती एक आत्या. त्याच्यामुळे काही फॉर्मॅलिटीज असतात, ते तर आपल्याला पार पाडावंच लागतात. तर त्याच्यासाठी वहिनीसाठी एक साडी घेतली आहे. ती साडी खरंच खूप सुंदर आहे, म्हणजे वेअर करायला खूप हलकी आहे, जास्त जड नाही आहे. आणि इतकी सुंदर आहे ना ती साडी, मला पाहत्या जेव्हा बघितल्याच आवडली होती. तर ती साडी मी तुम्हाला दाखवते, कारण की आता पुन्हा गावाला वगैरे गेलं तर पॉसिबल होणार नाही दाखवणं. म्हणून मग आठवण आली, बरं झालं. मला आता पॅकिंग करायची होती, कपाट उघडलं तर ही साडी, ही बघा, ही साडी ठेवली होती. मी म्हटलं दाखवून देते एकदा तुम्हाला कोणती साडी घेतली आहे. बरं झालं, तुम्हाला तुमच्याशी बोलताच लाईट आली. मी आता तुम्हाला छान दाखवू शकते लाईटमध्ये साडी कोणती आहे. तर चला. तर मंडळी, बहिणीसाठी जी साडी घेतली आहे त्याचा कलर आणि साडी इतकी प्रिटी आहे ना, खूप सुंदर साडी आहे. हा बघा, त्याचा कलर आहे, हा मोरपंखी कलर आहे. आणि साडी जस्ट वाव साडी आहे, खूप सुंदर. हा जो आहे ना, हा पल्लू आहे, पल्लूचा पोर्शन आहे. आणि मी पूर्ण खोलणार नाही, कारण की मला घडी करता येणार नाही. आणि हा जो आहे ना, हा पूर्ण ऑल बॉडी असा वर्क आहे. छोटे छोटे बुट्टे दिसत आहे, आणि हे मध्ये थोडे एक दोन मोठे बुट्टे आहेत. मी जवळून दाखवते तुम्हाला, हे बघा, अशी साडी आहे. आणि हा जो आहे ना, हा पल्लू आहे. मी खरंच उघडून दाखवू नाही शकत, कारण की मला द्यायचं आहे, त्याच्यामुळे. जर नसतं द्यायचं ना, तर मी तुम्हाला पूर्ण उघडून दाखवले असते. तर ही ती साडी आहे, इतकी सुंदर साडी आहे बघा, मला खूप आवडली, खरंच खूप आवडली. आणि याचा कापड तुम्ही तर कॅमेरामध्ये फील नाही करू शकणार, असं इतकं नरम कापड आहे ना. हे बघा, चांगली चिपकून राहते ही साडी, असं फुगून वगैरे दिसत नाही. खरंच खूप सुंदर साडी आहे. आणि माझ्यासाठी पण मी एक साडी घेतली बरं का, पण मी ते नंतर दाखवते कोणती साडी घेतली आहे ते, कारण की ते मला घेऊन दिलं माझ्या अहोंनी. तर ही ती साडी आहे. आणि ब्लाऊज पण यालाच अटॅच आहे. तर ही साडी घेतली आहे वहिनीसाठी. आणि याचा बॉर्डर आहे सेमच आहे, याचा बॉर्डर हे बघा, सिंपल आहे. हे बघा, हा जो आहे ना, याच्या बॉर्डर आहे, हे बघा. तर कशी वाटली ही साडी मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तुम्हाला आवडली की नाही? मला तर खूप आवडली, खूपच आवडली, मला खरंच खूप आवडली, पाहत्या क्षणीच आवडली मला. अशी साडी आहे ही. तर ही घेतली वहिनीसाठी. आणि हो, भाचीसाठी जो ड्रेस वगैरे घेतला, तर ते तर ऑलरेडी सगळं तुम्हाला शेअर करून दिलं. हे आधीच घेतलेलं होतं, पण शेअर केली नव्हती, तुम्हाला दाखवलं नव्हतं. नंतर पॉसिबल होणारही नाही दाखवणं, म्हणून मग मी आत्ता दाखवले तुम्हाला. तर अद्दूसाठी आज थोडं जर्किंग पण घ्यायचं आहे, कारण की तिचा स्वेटर खूप जाड आहे. तर बघू, मार्केटमध्ये जाणं पॉसिबल झालं तर घेऊ. तर ही घेतली आहे साडी. तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मला तर बहुत भयानक आवडली बाबा, खरंच. आणि माझी साडी मी तुम्हाला गावावरून आल्यानंतर दाखवणार. आता वेळही नाही आहे माझ्याकडे, आता पॅकिंग करायचं आहे. तर चला, मी पॅकिंग करते, मग तुम्हाला भेटते. आणि हो, साडी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तुम्हाला रिअल माहीत नाही किती दिसत असेल, पण सॉरी, तुम्हाला कॅमेरामध्ये माहीत नाही कसं दिसत असेल, पण रिअलमध्ये बघितलं ना, खरंच खूप सुंदर आहे साडी. चला, भेटते नंतर, मला पॅकिंग करायचे, मग भेटते.
तर मंडळी इकडे चालू केली होती पॅकिंग. आणि नेहमी मी तुम्हाला सांगते, मला गावाला वगैरे जायचं असलं पॅकिंग मी नाही तर माझे अहोच करून देतात मला, कारण की ते खूप नीटनेटके पॅकिंग करून देतात बॅगमध्ये. मला जसं जमत नाही तसं करतात ते. तर छान त्यांनी पॅकिंग करून दिली. हे बघा इकडे सगळे कपडे मी त्यांना काढून दिले, मग त्यांनीच मला छान व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून दिली आणि त्यांचीही पॅकिंग केली त्यांनी. आम्ही नेहमी गावाला जायचं असलं तर माझी आणि अद्दूची बॅग वेगळी आणि अहोंची बॅग वेगळीच ठेवतो, कारण की गडबड व्हायला नको म्हणून तिघांचेही कपडे. तर मग पॅकिंग वगैरे झाल्यानंतर अद्दू झोपली होती. मग अद्दू उठल्यानंतर थोडंसं बाहेर पण जायचं होतं. तुम्हाला म्हटलं अद्दूसाठी जर्किंग घ्यायचं आहे. अहो तर झोपून होते, त्यांची नाईट ड्युटी होती म्हणून. पण मग माझा जो भाऊ आला होता लहान, त्यालाच घेऊन आम्ही सायंकाळीच बाहेर गेलेलो. 6:30ची गोष्ट आहे ही. बाहेर गेलो आणि जर्किंग घेऊन आलो होतो. आणि ते पण खूप घाईघाईमध्ये जर्किंग घेतला, ते तुम्हाला समोर दाखवेलच मी. घरी आल्यानंतर स्वयंपाकाची सुद्धा घाई होती आणि मला थ्रेडिंग करायला सुद्धा जायचं होतं, कारण की मी दुपारी गेलेले पण ती ताई थोडं बिझी होती म्हणून काही जमलं नाही, मला पुन्हा जायचं होतं. मग अर्धा स्वयंपाक केला, त्या ताईचा कॉल आला होता, स्वयंपाक ठेवला तसेच मग पुन्हा गेली. मग आल्यानंतर हे बघा पालक होती घरी काल आणलेली, तर छान पालक पुऱ्या खावंसं वाटत होतं, तर इकडे तेच पालक पुरी करते आहे. आणि हे बघा आपली एक पुरी किती टम्म फुगली आहे. आणि इकडे बघा एवढे पुरे झालेच होते माझे ऑलरेडी करून, तेच तुम्हाला दाखवत होते मी. मला पालकपुरी खूप आवडतात खायला आणि हेल्दीही असतात. त्यानिमित्ताने पालकही जातो आपल्या पोटात आणि पुरीही ज्यांना आवडते त्यांनी खातात. तर पालकपुरी मला आवडते खायला आणि पुष्कळ दिवससुद्धा झाले होते, म्हटलं आज पालकपुरी करूयात. भाऊ पण आला आहे, तर छान पालकपुरी आणि भाजी केली, आलूची भाजी चमचमीत मस्त भाजी केली. तेच पालकपुरीचा आज बेत होता. भात काही ठेवला नाही, भात सकाळचंच होतं, कारण की बाकीची सुद्धा छोटी मोठी तयारी करायची होती, कारण की वेळेवर गावाला वगैरे जायचं असते ना, तर वेळेवर काही घाई व्हायला नको म्हणून छोटा मोठा सामानसुद्धा भरायचा होता. तेच इकडे पटापट पुरी वगैरे केली. आणि आज अद्दूसुद्धा चिडचिड करत होती, माझ्याकडे येणं जाणं तिचं असं चालू होतं. तर तिलाच बघता बघता इकडे पुरी केली आणि माझा भाऊही तिला थोडं सांभाळत होता, तेवढीही मला हेल्प झाली. तर असं सगळं केलं. काढायचं नाही ते तर मंडळी मगाशी मार्केटमध्ये जाऊन आलोत आम्ही. आणि मार्केटमध्ये कशासाठी गेलेलो? काय झालं? हो एक मिनिट थांब, मामूकडे जाणं. तर मंडळी हे बघा अद्दू आली होती म्हणून मध्येच बोलणं थांबवलं. आणि ती बघा कुठे बसून मुरमुरा खाते, आणि ते पण मुरमुरा चमच्याने खात आहे. तर असो मार्केटमध्ये जाऊन आलोत आणि जे घ्यायचं आहे म्हणून माझं गाणं चालू होतं, ते फायनली घेतलं. पाहिजे तसं मिळालं नाही, पण वेळही कमी आहे म्हणून जे मिळालं ते घेतलं. तुम्हाला माहिती आहे अद्दूसाठी मला थोडंसं जर्किंग टाईप घ्यायचं होतं. तो तिचा जो आधीचा स्वेटर आहे ना, हा जो स्वेटर आहे ना खूप जाडा आहे, म्हणजे तिला असं आता लग्न वगैरे पुन्हा फंक्शन आहे, तर तो जाडा म्हणजे ती वेअर करून ठेवणार नाही, म्हणजे लावून ठेवणार नाही, चिडचिड करते. तर त्याच्यासाठी बरं जाऊ दे, काही हरकत नाही, दुसरं तिथे राहू दे, नको तो. तर तिच्यासाठी दुसरं घेतला स्वेटर. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने कोणतं घेतलं. हो. तर मंडळी हा वाला जो आहे ना, हा अद्दूसाठी घेतला आहे. चेनवाला पाहिजे होते मला, पूर्ण पॅकवाला नव्हतं पाहिजे. पॅकवाला हुडी टाईप दाखवत होते, पण तो नको, ती चिडचिड करते. ऑलरेडी तिच्यासाठी एक घेतलंच आहे, तुम्हाला तो शेअर पण देखील केला मी. आणि याला बांधायला सुद्धा नाडे आहे. आणि हे बघा छान क्यूट आपले सस्यासारखे 2 कानं पण आहेत इथे. तर हे घेतला आणि पूर्ण सेट आहे बरं का. हा बघा सेटसुद्धा आहे, खाली पॅन्टसुद्धा आहे. तर हा घेतला मी अद्दूसाठी, कारण की तिला खरंच आवश्यक होतं हे. तर घेतला अद्दूसाठी. आणि एक पुन्हा देऊ, हो देते थांब. पुन्हा एक कॅप घेतला. हे बघा ही जी आहे ना, ही छोटीशी छान कॅप घेतली. ही ब्लॅक अँड व्हाईट मुद्दाम घेतली, कारण की जाणूनच घेतली, कारण की एक ड्रेस आहे अद्दूला. तुम्हाला दिवाळीच्या शॉपिंगमध्ये मी दाखवलं होतं अद्दूला ब्लॅक आणि व्हाईट कलरचं कॉट सेट घेतलं, तर त्यावर हा मॅच होतो. आणि आता लग्नाला सुद्धा घालायचा आहे, तर हा मस्त सुंदर आहे अद्दूसाठी, खूप सुंदर आहे. तर हा घेतला. तर मंडळी हा स्वेटर आणि हा क्यूटचा टॉप कॅप घेतली. हे बघा
भालूचं तोंड आहे. मी दुसरं बघत होते पुन्हा हे, पण हे कार्टून टाईप हे आहे ना, हे दुसरं बघत होते पण ते काही मिळालं नाही. जाऊ दे बाळा, काही हरकत नाही. तर हे मिळालंच नाही मला दुसरं, पण वेळही खूप कमी होतं, घरीही यायचं होतं, स्वयंपाक करायचं होतं, म्हणून जाऊ दे म्हटलं. हो, असू दे असू दे. तर हे घे. तू कुठे बसून खातेस? खाली बस ना बाळा. बघायचं कुठे बसून काय खाते ती. इथेच बसून खायचं का मम्मा? मम्मा झालं? इकडे बघ, झालं का? होते का? देऊ पुन्हा? हां, झालं ना, ठीक आहे. हे आज घेतलं अद्दूसाठी. आणि मगाशी तर तुम्ही बघितलेच, पॅकिंग वगैरे झालीच. स्वयंपाक तर सगळं झालं, जेवण झालं, भांडे सगळे घासून ठेवले आणि ओटा वगैरे स्वच्छ पण केला. तर बघू पुन्हा काय राहिलं आहे. तसं तर काही राहिलं नाही, तुम्हाला पण हे दाखवून दिलं. आता व्हिडिओ पण एडिट करायचं आहे, अद्दूला झोपवायचं आहे, ही बाकीची कामं उरली आहे, तर ते आधी करून घेते मी. तर चला तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे बघा, अद्दूला आहे झोपायचं, उशीर पण झालेला आहे, मला पण खूप झोप येत आहे डोळ्यावरून, तुम्हाला समजतच असेल. तर चला, व्हिडिओ पण एडिट करायचं आहे. तर जरा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज 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 त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला प्लीज एक लाईक आणि कॉमेंट करायला देखील विसरू नका. बाय बाय. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय बाय.